ये हले 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 कुठे चालली तू? कुठे चालली? टाटा चला ये कुठे बसली तू? गाणं म्हण ना. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. अनिका कुठे चालली ग तू? तुझे शूज कुठे आहेत पिलू? अनिका शूज कुठे आहेत? शूज दाखव. तुझे शूज घे. शूज घे आधी. शूज घे तुझे. हे बघ याच्यामध्ये शूज आहेत. हे बघ हे बघ शूज घे. हे घे घे. अरे वा कुठले पाहिजेत तुला शूज? कोणते घालणार? हा व्हेरी गुड. घे ब्ल्यू वाले. हा घे बाहेर घे. बाबाकडे दे. बाबाकडे दे. बाबाकडे. आणि का बाबा कुठे गेला? बघितलं. टाटा टाटा करायला बाय. सो नमस्कार मंडळी, गुड इव्हिनिंग. आणि आम्ही आलो आहोत ऑफिसवरून. तुम्ही आता बघितलं असेल घरी कशी गडबड चालू असते इव्हिनिंगला आल्यानंतर, कारण अनेकाला खाली जायचं असतं खेळायला. घरात पण तिला थोडं खेळवत असतो, कारण दिवसभर आम्ही नसतो घरी. ती आणि तिच्या नाणीभावासोबतच ती तिच्या दिवसभर खेळते. त्यामुळे आल्यावर असं वाटतं की तिला मॅक्झिमम टाईम देता यावा. आम्हाला जेवढा टाईम देतो आम्ही, जेवढा टाईम मिळतो तेवढा आम्ही तिला देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तर आम्ही विकेंड्सला वगैरे बाहेर जातो, जेणेकरून तिला पण थोडा चेंज मिळेल. तर आज आहे वेनसडे आणि येताना थोडं मार्केटमध्ये गेलेलो आम्ही कामासाठी, त्यामुळे थोडा लेट झाला. तर आता बाहेर थोडी कामं आवरायची आहेत. कॅप्शनवरून तुम्हाला कळणारच आहे की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे ते. तर आधी मी थोडंसं माझं काम आवरून घेते. मला किचनमध्ये थोडंसं भांडी वगैरे घासायचे आहेत. जे आमचे आता चहा वगैरे झालेला आहे, तर त्याची भांडी आहेत, आमचे टिफिन आहेत, ते सगळे क्लीन करायचे आहे. आणि त्याच्यानंतर थोडा मी एक्सरसाइज करणार आहे. आणि मी ऑलरेडी रेडी पण झालेलं आहे, पण हे काम करून मग मी एक्सरसाइज करणार आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटते. सो आज किचनमध्ये परत एकदा भूषणची एंट्री झालेली आहे. आणि आज भूषण काहीतरी बनवणार आहे आज पण आमच्यासाठी. आज आपला बुधवार आहे, त्यामुळे नॉनव्हेज डे. सो आज काय बनवतोय तू? आज आहे एग फ्राईड राईस. आपण इंस्टाग्रामवर बघितलंय. सोर्स ऑफ सोर्स एकच आहे इंस्टाग्राम. तिकडचे व्हिडिओज मला आवडतात, सो वाटतं बनवावं असं. कुकिंगमध्ये आजकाल खूप इंटरेस्ट यायला लागले.
चांगली गोष्ट आहे, आम्हाला पण नवीन नवीन डिशेस ट्राय करायला मिळतील. आणि आम्ही डिटेलमध्ये नाही दाखवणार आहे, फक्त थोडीशी प्रोसेस दाखवू, कारण हे सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. खूप जणांना माहीत असेल फ्राईड राईस कसं बनवतात. सो आपण जस्ट ऑब्झर्व करूया. इथे तू काय करतोय? काय सर्वप्रथम एक फ्राईड राईस आहे, सो एक स्क्रॅम्बल करून घेतले. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि ब्लॅक पेपर पावडर टाकली. So what's the status now? भाज्या टाकल्या शिजायला, सॉटे करतोय. भाज्या आणि कॉर्न टाकले बॉइल्ड. येस. सो ऑलमोस्ट डन होत आलाय. थोड्या वेळातच आपला राईस रेडी होईल. तर इथे आहे अर्निकाचा फेवरेट मँगो. आजकाल अर्निका मँगो बरोबर सगळं काही खाऊ शकते. तुम्ही कारलं जरी दिलं तरी अर्निका खाईल, अशी सिच्युएशन आहे. आई आंब्याची फोड दे ना तिला डिरेक्ट खाताना. आंबा खूप आवडतो, आमची लिटिल मँगो लवर. बस 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 बस. सो वेजीज तर मिक्स होत आहेत आता इकडे. आता मेन आपलं सोया सॉस, विनेगर, ब्लॅक पेपर, सॉल्ट हेच बाकी आहे. ते झाले, आपण फायनल लुक बघूया. तर आमचा राईस रेडी झालेला आहे अँड दिसायला तर खूप छान दिसतोय. तर टेस्टला तर ऑब्व्हियसली छानच असणार आहे. सो आता मी जेवून घेतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि मस्त जेवण झालेलं आहे. छान झालं होतं राईस. आपण बाहेर आय गेस ते लोक अजिनोमोटो किंवा काहीतरी यूज करतात चायनीजमध्ये, त्यामुळे त्यांच्या चायनीजची टेस्ट एक वेगळीच होते. पण घरी बनवलं कसं तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये खाऊ शकता. आणि प्लस त्याच्यामध्ये कोणतं तेल यूज होतं, काय यूज होतं, हे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये असतं. तर आणि बरं वाटतं की कधी कधी थोडासा आराम मिळतो. म्हणजे भूषणने काम केलं किचनमध्ये तर मला आणि मम्मीला जरा रेस्ट. आणि आता गरमीमध्ये खरंच किचनमध्ये उभं राहावंसं सुद्धा वाटत नाही, इतकं गरम होतं. त्यामुळे मी पण आजकाल अशा रेसिपीज वगैरे बनवायला अवॉइड करते थोडं, कारण किचनमध्ये एवढं गरम होत असतं. त्यामुळे तिथे असं बनवायची इच्छा तर खूप असते, पण ते होतच नाही आहे की ते गरम व्हायला लागले की कंटाळा येतो. त्यामुळे तो उत्साह सगळं जातं. म्हणून मग असं मी विचार करते की जरा एप्रिल मे जाऊ देत, पावसाळा सुरू होऊ देत, मग नवीन नवीन रेसिपीज परत ट्राय करूया. आणि आय होप आमचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. लवकरच वेगळा काहीतरी घेऊन येण्याचा विचार आहे माझा. नवीन काही गोष्टी आहेत त्या मला शेअर करायच्या, ज्या माझ्या खूप कमेंट्समध्ये आलं होतं आधी की तुम्ही हे दाखवा, ते शेअर करा. तर त्या सगळ्या गोष्टी पेंडिंग आहेत. तर त्या हळूहळू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील. सो येणारे व्हिडिओज आता तुम्ही मिस नका करू. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.